कालचा भाग आतलं मन म्हणत होतं. पुढचा भाग ऐकूया. साहू, तुला वाचता यायचं हवं. वाचता येत नसल्यामुळे आपण जीवनालाच मुकतो. तुझ्या अवतीभोवती मुक्ती बिचारी एका अशी मेंढरं पुष्कळच आहेत. साहू, तू त्यातली एक होऊ नकोस. आतलं मन मला म्हणे, साहू, तू मोठी भरारी घे. तुझ्या पंखात ते बळ आहे. या वेळपासूनच माझ्या मनात एक नवी जाणीव भिरभिरू लागली. आपणाला वाचता यायलाच हवं, असं खूप काही त्यावेळी मला वाटून गेलं. मनाला शिक्षणाची ओढ लागली. पुढलं सर्वच अज्ञात होतं. माझ्या आयुष्यात मी शिकणार आहे का? मला शिकता येईल का? मला विचार करता आणि मांडता येईल का? मी शिक्षिका, मुख्याध्यापिका होणार आहे काय? त्या काळच्या आकाशातील सुर्वे हातात घेणाऱ्या क्रांतिकारक माणसासोबत माझं लग्न होईल काय? मनात हे प्रश्नही उगवण्याची शक्यता नव्हती. हे प्रश्नही कल्पनेच्या पल्याडचे होते आणि त्याची उत्तरंही त्यावेळच्या माझ्या कल्पनाशक्तीला अगम्यच होती. पण मनात हालचाल सुरू झाली होती. मनात अस्वस्थ करणार काहूर रुजू झालं होतं. आयुष्य अदृश्य पद्धतीनं सांगा बदलत होतं. मी माझ्या मनातले हे खेळ न्याहाळत होते. मन सैराभैर होत होतं. मनाला नव्या दिशांचं बोलावणं ऐकू येत होतं. माझं लग्नापूर्वीचं वय या बोलावण्यानंच भरून गेलं होतं. इतर सर्व गोष्टी मी करीत होतेच, पण त्या माझ्यासाठी इतक्या महत्त्वाच्या नव्हत्या. आणि आठवत, माझं लग्न हे लग्न माझ्यासाठी साधंसुधं लग्न नव्हतं. ती मला जीवनाच्या फार क्रांतिकारक वळणावर घेऊन निघालेली घटना होती. मी 8-9 वर्षाची झाले. प्रथेप्रमाणे आता माझं लग्नाचं वय झालं होतं. आई-वडिलांनी माझ्या लग्नाचा विचार सुरू केला. पुण्यात ज्योतिबाचे वडील गोविंदराव फुले आणि त्यांची मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर हे ज्योतिबासाठी मुलगी शोधत होते. ज्योतिबाही यावेळी 13 वर्षाचे झाले होते. सगुणाबाई धनकवडीच्या पाटलाची मुलगी. धनकवडीच्या पाटलाचं माझ्या वडिलांशी पूर्वापार नातं होतं. त्यामुळे प्रसंग
प्रते प्रसंग प्रवते त्या आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी मला पाहिलं होतं. मी त्यांच्या ध्यानात होतेच. ज्योतिबासाठी मुलीचा शोध सुरू झाला तेव्हा सगुणाबाईला माझी आठवण झाली आणि त्यांना वाटलं सावित्रीचा आणि ज्योतिबाचा जोडा तर उत्तम होईल. गोविंदराव फुलेंना हा प्रस्ताव पटला. गोविंदराव आणि सगुणाबाई नायगावला आले. बोलणी पक्की झाली. ज्योतीच्या आईचं नाव चिमणाबाई. ज्योती 9 महिन्याची असताना चिमणाबाईचा मृत्यू झाला होता. ज्योतीचा सांभाळ सगुणाबाईनंच केला. सगुणाबाई या मात्र हृदये मावस बहिणीबद्दल ज्योतिरावांनाही मनापासून आदर होता. सगुणाबाईची पसंती सर्वांनाच मान्य झाली आणि माझं लग्न ज्योतिराव फुलेंसोबत फाल्गुन वैद्य 1840 साली झालं. लग्न ही घटना मुलामुलीच्या आयुष्यात मोलाची असतेच. कोणत्याही माणसाला प्रकृतीत वाटावं तसं मलाही लग्नाबद्दल कुतूहल वाटत होतंच. सासर कसं असेल, सासरची माणसं कशी असतील, आपल्याला अख्खं आयुष्य कंठायचं आहे, तो आपला जीवनसाथी कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याच्या आवडीनिवडी कोणत्या असतील, या प्रश्नांनी माझ्या मनात खेळ मांडला होता. कोणत्याही मुलीचा जीव अशा प्रसंगी एका कात्रीत सापडलेला असतो. लग्न हवं असतंच. संसाराची ओढही मनाला लागून राहिलेली असतेच. पण आईबाप नावाच्या कळवळ्याने आपल्याला अत्यंत लाडा कौतुकानं वाढविलेले असत. आपल्या भावंडांना, शेजारपाजाऱ्यांच्या, आपल्या मित्रमैत्रिणींना सोडून जावं लागतं. संपूर्ण भावविश्व बाजूला ठेवून आता एका नव्या भावविश्वाची निर्मिती होत असते. त्याचा एका प्रदीर्घ काळासाठी स्वीकार करावा लागतो. मुली माहेरी घालवतात त्या छोट्या काळापेक्षा सर्वस्वी वेगळ्या माणसामध्ये, सर्वस्वी वेगळ्या वातावरणात वावरावं लागणार असतं. तो काळ केवढातरी मोठा असतो. खेळण्याच्या चिमण्या जगातून उठून आता व्यवहाराच्या जगात प्रवेश करावा लागतो. आई-वडिलांच्या घनदाट सावलीतून उठून नव्या विश्वाच्या निर्मितीला प्रारंभ करावा लागतो. हे कसं होतं? झाडाची फांदी झाडापासून वेगळी होते आणि स्वतंत्र झाडपणाची निर्मिती करते. या झाडाला परत नव्या फांद्या येतात. त्याही
कधीतरी वेगळे होण्यासाठीच तयार झालेल्या हे सुंदर जीवन चक्रच आहे. माझ्या भावनांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणाऱ्या, माझ्या भावनांना आणि आवडीनिवडींना आकार आणि आशय देणाऱ्या आईवडिलांना सोडून जाताना माझंही अंतर्याम गदगदलं. गळ्यात कढा मारून कहड दाटले असाव्याच्या सरींनी मला पुन्हा भिजवलं. हे सर्वच क्षण मुलीच्या जीवनातले मोठे गुंतागुंतीचे क्षण असतात. या वेळच्या अश्रूच्या पोटात नवे क्षितीज असते. यावेळच्या दाटलेल्या गळ्यात नव्या स्वप्नाची पहाट असते. उर्वरित भाग उद्या ऐकूया. जय भीम. शेअर करा, लाईक करा. सावित्री वाचत आहे. कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. माझं चॅनल बुद्ध पाठ आहे, सबस्क्राईब करा.